एक तरुण यहुदी मुलगी एस्तर, तिला आई वडील नव्हते. मोर्देकायाने आपल्या चुलत्याची कन्या तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळले होते. मोर्देकाया राज दरबारी बसत असे. त्याने एकीवेळी राजाचे प्राण वाचवले होते. पण आपण पाहतो की राजाने हामान जो सरदार होता त्याला उंच पद दिले. त्याला सर्वांनी वाकून मुजरा करण्यास सांगितले. सर्वजण त्याला मुजरा करीत, पण मोर्देकाया त्यास मुजरा करीत नसे. म्हणून हामानाने ठरवले की एकाच दिवशी सगळ्या प्रांतातील यहुद्यांना मारून टाकायचे. मग हामान अश्वेरोस राजास म्हणाला, आपल्या साम्राज्यात एक राष्ट्र आहे. त्या लोकांचे कायदे इतर सर्व लोकांच्या कायद्याहून फार भिन्न आहेत. ते राजाच्या मर्जीप्रमाणे चालत नाहीत. म्हणून राजाची मर्जी असल्यास त्यांचा नाश करावा. राजाने हामानास म्हटले, तुला ठीक वाटते त्याप्रमाणे त्यांचे कर. तर ही वार्ता एस्तरला समजली. तेव्हा तिने आपल्या लोकांना वाचवण्यासाठी निश्चय केला. तिने देवाला प्रार्थना केली आणि तिने 3 दिवस 3 रात्र अन्न न खाता तिने उपवास केला. मग तिने ठरवले की मी राजासमोर जाईन, मग मी मेले तरी चालेल. कारण त्यावेळेस अशी प्रथा होती की राजा जोपर्यंत दरबारात बोलवत नाही तोपर्यंत राजासमोर कोणीही जायचे नाही. आणि जर कोणी बिना बोलवता राजासमोर गेला तर त्याला मरणदंड दिला जात असे. पण एस्तर राणीने आपल्या लोकांसाठी ती आज्ञा मोडली आणि राजासमोर गेली. देवाने राजाच्या मनात दया भरली, म्हणून राजाने एस्तरला मरणदंडाची आज्ञा दिली नाही. मग एस्तरने पुन्हा राजाचे आर्जव केले. ती राजाच्या पाया पडली आणि रडून मोठे काकुलतेने तिने म्हटले, यहुद्याचा नायनाट करण्याविषयीची अनार्थ योजना रद्द करण्यात यावी. राजाला हे माहित नव्हते की हे फरमान कोणासाठी होते. तेव्हा राजाने एस्तर राणीला विचारले की हा विरोधी शत्रू कोण आहे. तेव्हा राणीने सांगितले, हा दुष्ट हामानच आहे. आणि जर हे फरमान अंमलात आणले असते तर शैतान स्वतः यहुद्यांना या पृथ्वीवरून संपवण्याचा प्रयत्न करीत होता. तर मग राजा म्हणाला, हामानाला फाशी द्या. अशा प्रकारे यहुद्यांना वाचवण्यासाठी परमेश्वराने तिचा उपयोग फारच सामर्थ्यशाली मार्गाने केला. आणि यहुदी लोकांमधून जगाचा तारणारा येशू ख्रिस्त येणार होता. येशूच्या दुसऱ्या येण्यापर्यंत ज्या घटना घडतील त्या एस्तर राणीच्या काळात घडल्या त्यापेक्षा वेगळ्या असतील. परंतु शेवटच्या काळात विश्वासणाऱ्यांना ज्या परिस्थितीचा सामना करावा लागेल तो सारखाच असेल. आणि ती परिस्थिती म्हणजे ख्रिस्त आणि शैतान यातील महान संघर्ष. अशा प्रकारे एस्तर राणीने सत्य पुढे आणून यहुदी लोकांचे प्राण वाचवले. मित्रांनो, तुम्ही सुद्धा सत्य पुढे आणण्यासाठी तयार आहात का? एक तरुण